नमस्कार मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजेच मुख्य सेविका परीक्षेच्या तयारीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आजच्या आपल्या ऑडिओ पॉडकास्टचा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे स्तनपान आणि विनिंगचे महत्त्व. महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या या परीक्षेत या विषयावर हमखास प्रश्न विचारले जातात. बाळाच्या जन्मानंतरचा पहिला 1 तास अत्यंत महत्त्वाचा असतो. या पहिल्या तासात बाळाला आईचे चिकाचे दूध, ज्याला आपण कोलोस्ट्रम म्हणतो, ते देणे गरजेचे आहे. हे दूध बाळासाठी पहिली लस म्हणून काम करते आणि बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. सुरुवातीचे पहिले 6 महिने बाळाला केवळ आणि केवळ स्तनपानच द्यावे लागते. या काळात बाळाला पाण्याचा एक थेंबही देण्याची गरज नसते, कारण आईच्या दुधातूनच बाळाला सर्व आवश्यक पोषक घटक आणि पाणी मिळते. नियमित स्तनपानामुळे बाळामध्ये कुपोषण, अतिसार आणि न्यूमोनिया सारख्या आजारांचा धोका खूप कमी होतो. स्तनपान हे केवळ बाळासाठीच नाही, तर आईच्या आरोग्यासाठीही तितकेच फायदेशीर आहे. यामुळे आईची प्रसूतीनंतरची रिकव्हरी लवकर होते आणि माता मृत्यूदराचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. आता आपण बोलूया विनिंग म्हणजेच बाळाला वरचे अन्न सुरू करण्याबद्दल. बाळ 6 महिन्यांचे झाल्यानंतर फक्त आईचे दूध त्याच्या वाढत्या शरीरासाठी पुरेसे नसते. त्यामुळे 6 महिने पूर्ण होताच स्तनपानासोबतच बाळाला मऊ, अर्धघन आणि पौष्टिक घरगुती आहार सुरू करावा लागतो. यालाच आपण विनिंग किंवा पूरक आहार म्हणतो. विनिंग सुरू करताना अन्न मऊ आणि पचायला हलके असावे, जसे की तांदळाची पेज, मऊ शिजवलेली डाळ किंवा उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे. जसे बाळ मोठे होईल तशी अन्नाची घनता आणि प्रमाण वाढवावे लागते. योग्य वेळी योग्य पूरक आहार न मिळाल्यास बाळ कुपोषित होऊ शकते. त्यामुळे अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून आपल्याला मातांमध्ये याबद्दल योग्य जनजागृती करावी लागते. या विषयाशी संबंधित तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर आम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. तसेच भविष्यात तुम्हाला कोणत्या नवीन विषयांवर अधिक माहिती हवी आहे ते देखील कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला आजची ही माहिती अभ्यासपूर्ण आणि उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि इतर परीक्षार्थींसोबत नक्की शेअर करा. आगामी काळातील अशाच महत्त्वाच्या विषयांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली नसेल किंवा तुम्हाला यामध्ये काही सुधारणा सुचवायच्या असतील तर तुमचे मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की नोंदवा. तुमचा अभिप्राय आम्हाला आमची माहिती अधिक उत्तम करण्यासाठी नक्कीच मदत करेल. धन्यवाद.